नमस्कार. तर अलीकडच्या काळात ॲक्सिडेंटचं प्रमाण अगदी भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. पूर्वीच्या काळी ॲक्सिडेंट व्हायचे, पण कधीतरी 8 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्यातनं आपल्याला ॲक्सिडेंट झालेला ऐकायला, बघायला किंवा वाचायला मिळत असत. पूर्वी ॲक्सिडेंट व्हायचे, पण कसे? एखादा ब्रेक फेल झाल्यानंतर, टायर स्लिप झाल्यानंतर, दगड लागल्यानंतर किंवा टर्नला किंवा ब्रेक फेल झाल्यानंतर किंवा एखाद्याच्या चुकीमुळे देखील ॲक्सिडेंट व्हायचे. पण अलीकडच्या काळात आपल्याला रोज आणि बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत आणि हे ॲक्सिडेंटचं प्रमाण हे गाडीचं स्पीड किंवा बिनधास्त गाडी चालवणं, बेधुंद गाडी चालवणं ह्यामुळं ॲक्सिडेंटचं प्रमाण अगदी वाढलेलं आहे. तर मी गेली 30 ते 35 वर्ष झाली रोडवरच माझा म्हणजे व्यवसाय असल्यामुळं हे टू व्हीलर, फोर व्हीलर ह्या गाड्यांचा आलेला अनुभव मी आपल्याला थोडक्यात सांगतो. तर आपण सकाळी बघतो बऱ्याच मंडळींना कामावर किंवा उद्योग व्यवसायासाठी जायचं असतं. तर ही मंडळी घरातून बाहेर पडतानाच 5-10 मिनिटं उशिरा बाहेर पडतात आणि यांना तिथं लवकर पोहोचण्यासाठी ही रस्त्यानं यांची घाई गडबड अगदी चालू असते. आपल्या धुंदीत ही गाडी चालवत असतात. जणू काही जाऊन गडच जिंकायचा आहे. त्याचबरोबर संध्याकाळी येताना देखील तशीच ह्यांची गडबड असते. घरी जरी 5 मिनिटं उशिरा पोचलं तरी काय तोटा होत नाहीत. पण ह्यांच्या वाचून तटल्यासारखं परत आणि संध्याकाळी येताना देखील बऱ्याच लोकांची आपण घाई गडबड बघतो. दुसऱ्याचाही लोकं विचारच करायला नाही. यांचं फक्त एक टार्गेट असतं, आपल्याला लवकर जायचं आहे. त्याचबरोबर आज मोबाईल कानाला लावून देखील चालू गाडीवर बोलणारी मंडळी आपण भरपूर प्रमाणात बघत आहोत. तर ही त्या मोबाईल बोलण्याच्या तंद्रीत असतात आणि त्यांना आपण कुठं गाडी काय हे देखील एकेकांना कळत नाही आणि ह्यांच्या ह्या वेडीवाकडी गाडी किंवा ह्यांच्या हे धुंदीत गाडी चालवण्यामुळं अनेक चांगली लोकं म्हणजे धोक्यात आलेली आहेत. त्याचबरोबर आज आपल्या देशाचं भवितव्य घडवणारी जी ही तरुण पिढी आहे, यातील देखील काही तरुण मुलं, ठराविक म्हणतोय मी, तरुण मुलं देखील अगदी बिनधास्त बेदखत गाडी चालवत आहे. शीट वाकडी करायची, कसेही डचमळल्यासारखं गाडी चालवायची, सायलेन्सरचा आवाज किंवा हॉर्नचा आवाज वाजवायचा. कुठंतरी ट्रॉफिक जाम असलं तर तिथं हॉर्न नुसता वाजवायचा आणि तिथलं वातावरण दूषित करून टाकायचं. कुणीही रस्त्यावर किंवा ट्रॉफिक जाम झाल्यानंतर कुणालाही तिथं थांबायची हौस नसते. प्रत्येकाला घाई गडबड असते. पण हे हॉर्न वाजवून हे तिथलं वातावरण दूषित करतात. आज या तरुण पिढीचं रक्त सळसळतं आहे, बरोबर आहे. पण हे सळसळतं रक्त जे आहे, ग्राउंडवर जाऊन एखाद्या खेळात, एखाद्या गेममध्ये किंवा मिलिटरीत जाऊन बॉर्डरवर किंवा गाड्यांच्या रेसमध्ये ह्या सळसळत्या रक्ताचा गुणधर्म जरूर ह्या तरुण मंडळींनी दाखवावा. हौस मौज स्टाईल जरूर करावे, पण आपल्या हौस मौजसाठी दुसऱ्याच्या आयुष्याचं वाटोळं होता कामा नये. ह्याची देखील खबरदारी घेणं तितकंच गरजेचं आहे. आज बऱ्याच तरुण मुलांना कोणतरी वयस्कर मंडळी सांगत असताना त्यांच्या माघारी म्हणतात की ह्याच्या बाचं काय जातं. त्याच्या बाचं काय जात नाही आपल्या चुकीमुळं, पण अनेक जणांच्या बाचं, पालकांचं बरंच नुकसान झालेलं आपण बघत आहोत. अनेक जण फ्रॅक्चर होऊन घरात पडलेले आहेत. याची देखील आपण दक्षता घेणं तितकंच गरज आहे आणि पालकांची देखील तेवढीच जबाबदारी आहे. पालकांनी देखील तेवढीच खबरदारी घेतली पाहिजे. आज बरेच पालक आपल्या मुलगाची वाह करत असतात की आम्ही आज तिकडे गेलो, आज 2 तास लागले असते, पण आमच्या मुलग्यानं 1.5 तासात गाडी नेली. गाडी काय मूठ वाढवल्यानंतर गाडी भूत पळाल्यागतीनं पळतंय. पण त्याला कंट्रोल करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पालकांची देखील तितकीच जबाबदारी आहे. तर हौस मौज स्टाईल जरूर करावी, पण दुसऱ्याचं जीवन धोक्यात येण्यासारखं नाही. आज बऱ्याच जणांच्या चुकीमुळं आज बरेच जण फ्रॅक्चर होऊन अंथरुणात पडलेलं आहे. त्याची देखील म्हणजे याचा विचार केला पाहिजे. आज ॲक्सिडेंट झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळेल, काहीही मिळेल, पैसा मिळेल, पण ते त्याचं गेलेलं आयुष्य किंवा तो जीवाला मुकलेलाही परत मिळणार नाही. हे देखील लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे. जगा आणि जगू द्या. धन्यवाद.